पुणे जिल्ह्यामध्ये चाकण शहरातनं एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे। आंबेठाण चौक परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केलाय आणि तिला त्या हल्ल्यामध्ये ठार केल्याचं कळतंय। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। शोभा वाघमारे असं मृत महिलेचं नाव आहे आणि त्या मूळच्या नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथल्या रहिवासी होत्या। सध्या त्या चाकण परिसरात राहत होत्या। महिला आंबेठाण चौकाजवळच्या उड्डाणपुलाकडनं सर्व्हिस रोडनं जात असताना सुमारे 6 भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला आणि या महिलेनं दगड उचलून स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न केला, मात्र कुत्र्यांसमोर महिलेचा निभाव लागला नाही। कुत्र्यांनी हात, पाय, तोंड आणि मानेवर गंभीर जखमा केल्या। अति रक्तस्राव झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। सकाळी स्थानिकांना विवस्त्र अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर परिसरात खळबळ झाली। सुरुवातीला हत्या किंवा अत्याचाराचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यानंतर हा प्रकार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे झाला हे स्पष्ट झालं। आता या घटनेनंतर चाकण परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे। आपल्यासोबत सचिन तोडकर जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय की भटक्या कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना आतापर्यंत ऐकिवात होत्या, मात्र भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेली ही घटना आहे। खरं तर चाकणच्या आंबेठाण चौक परिसरातील ही घटना आहे। ही जी महिला आहे जी या घटनेमध्ये मृत्युमुखी पडली आहे, ती सारी मध्यरात्री त्या परिसरात जात होती आणि जात असताना अचानक तिच्यावरती काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला। हा हल्ला एवढा प्रचंड होता की त्या महिलेचा त्या ठिकाणी जागेवरतीच प्राण गेलेला आहे। खरं तर दुसऱ्या दिवशी जी आहे ही महिला त्या ठिकाणी विवस्त्र अवस्थेमध्ये मृतावस्थेत सापडली होती आणि त्यानंतर मात्र परिसरातील जे नागरिक आहे त्यांना प्रथमतः ही हत्या केली असावी असा संशय होता। मात्र ज्यावेळेस पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर त्या फुटेजच्या माध्यमातून ही हत्या नसून या महिलेवरती भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यात या महिलेचा जीव गेल्याचं निष्पन्न झालंय। खरं तर भटके कुत्रे असतील त्यांचा जो प्रश्न आहे हा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। यापूर्वी सुद्धा चाकण शहरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये काही बालकं आणि काही नागरिक जखमी झाले होते। आता मात्र एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रशासनाने योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। यासाठी आपण भटक्या कुत्र्यांचं मानसशास्त्र समजून घेतलं पाहिजे। त्यासमोर असताना धावून चालणार नाही, त्यांच्यावर दगड उगारून चालणार नाही।